अमर ते अरे बघत काय उभा जा वेदांची मदत कर। अमू थांब ग, तू टेन्शन नको घेऊ। कराटे ब्लॅक बेल्ट आहे आपला मित्र। अगं एका वेळेला 15-15 लोकांना मारायचा। 4 लोक आहेत यार, बघ तू। अरे पण हे बघ, आपण एक काम करूयात, गाडीच्या टूलकिट मध्ये चेक करू काही सापडतंय का। वेदांतला गुंडांना मारायला मदत होईल। काही गरज नाहीये त्याची। तिकडे बघ, कॉलेजला असताना ब्रूस ली म्हणायचो आम्ही त्याला। अगं हे किरकोळ आहे त्याच्यासाठी, तो करेल मॅनेज। तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलंय का? कुठे दुखतंय का? मी ठीक आहे। पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल। सॉरी। मला आवडलंय। काय? तू माझ्यासाठी उभा राहिलास, तेही न सांगता। पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल। ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता। पहला अमूल्या, नशा, पहला हे खुमार। थोडं ऑकवर्ड होतंय। माहिती, पण तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते ना। अमूल्या, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे। हजारों रंग के
हे 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 आनंद 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 4 करोड रुपये वसूल केलेत मी 4 वर 7074 करोड वानखेडे तुमची धर्मपत्नी नूतन फार आनंद झाला असेल तिला त्यांना हा हॅलो अरे हो तुझी फार मदत झाली रे हो हो मिळालं हो कलेक्शन झालं अरे तू पैशाची चिंता करू नकोस हा तू पुढचं पेमेंट काढ हा काय कसला एवढा आनंद झालाय तू पार्टी कर जा थँक्यू साहेब थँक्यू मॅडम आपल्या कंपनीचं वसुलीचं काम चाललं ना थकबाकीचं 27 करोड रुपये वसूल करायचे त्यातले 4 कोटी झाले सुद्धा ठीक आहे? खूप अवघड काम आहे त्याला वेळ लागेल पण मी तुम्हाला शब्द देतो 27च्या 27 करोड रुपये मी तुम्हाला वसूल करून देणार अहो तुम्ही असताना मला खरंच कसलीच काळजी नाहीये कारण मला माहिती आहे तुम्ही एखादं काम हातात घेतलं ना की ते पूर्ण करणारच आणि 27च्या 27 करोड आपल्या बँकेत येतील ह्याची मला खात्री आहे फक्त एक तुम्हाला सांगायचं होतं की या सगळ्या कामासाठी मी वेदांतकडे 10-15 लाख रुपये मागितले त्याने त्याला नकार दिला हे वाईट वाटलं मला त्याला हे माहीत असायला हवं की अशी कामं करताना थोडा पैसा सोडावा लागतो पैसे लागतात आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती एक अडचण आहे कसली अडचण तुम्हाला असं नको वाटायला की मी वेदांची तक्रार करतो तुमच्याकडे पण त्याचा स्वभाव जो आहे तो त्याचा कधीतरी घात करेल मॅडम खरंय तुमचं म्हणणं पण मी तुम्हाला वचन देतो त्याला अतिशय मोठा व्यवसाय करेन मोठा बिझनेस पण करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका ती जबाबदारी माझी म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही काही गोष्टी आहेत डोक्यात त्यावर विचार चालू आहे थोडा विचार पक्का झाला की मला लगेच सांगेन तुमच्या डोक्यातली कल्पना ऐकायला आवडेल मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा धन्यवाद काय कुठलं चॉकलेटच आहे आता मग? आता बस किती चॉकलेट जाऊ दे बाबा पार्ली जी तिकडे नाही मिळत तिकडे ते हे मिळतं बिस्कॉफ मिळतं बिस्कॉफ आणतं चला निघूया अरे तू रेडी पण झालास एवढ्या लवकर हो. वेळ आहे रे माझ्या फ्लाईटला अजून बरं वाटतंय का हो अरे आय एम फाईन अमू मी येते तुला एअरपोर्टला सोडायला नको का असं वाचलंय कुठेतरी की निरोप जास्त लांबवू नये दुःख होतं सो तू इथनच निरोप दे मला ए रडू वगैरे नको आता पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन ना परत तेव्हा आधीच सांगेन तेव्हा ना एअरपोर्टला घ्यायला आहे मला तू येशील तेव्हा येशील पण त्याच्यामध्ये तुझ्या मित्राने काही गोंधळ घातला ना धावत यावं लागेल तुला येशील ना म्हणजे तू एक शिट्टी मार धावत काय मी उडत येईन इकडे आणि तसंही माझ्या या मित्रासाठी तर मेरी जान भी हाजीर आहे यार वेदांत आता मला कळलं तू नेहमी अमोलला काय एवढा मिस करतोस हे असे मित्र आपल्या आयुष्यात खूप गरजेचे असतात इनफॅक्ट मी जेलस फील करते तुमच्या दोघांची इतकी चांगली मैत्री माझी का एखाद्याशी इतकी चांगली मैत्री नाही झाली अपमान करतेस तू माझ्या समोर मी का मित्र नाही आहे का तुझा अरे आणि अमूल्य तू मानत नसलीस तरी मी पण तुझा मित्र आहे तसं म्हणायचं नव्हतं मला नाही नाही बरोबर आहे अमू तुझं
तसंही वेदांत तुझा मित्र नाहीच आहे. तो तर तुझा होणारा बॉयफ्रेंड आहे ना. खोटा खोटा ग. मला काय म्हणायचंय, मी जाण्याच्या आधी ना माझ्या समोर एकदा कबूल करा की तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होणार आहात. आणि हा अमू, मी कबूल करतो आत्ताच, वेदांतला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे. अरे आणि आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होणारच आहात तर बघा जराशी भांडणं कमी करता आली तर. भांडायचं नाही, अशी अट कुठे होती? ठीक आहे, चला येतो मी. आणि हा, तू कशी घरी जाणार आहेस? अमूल्य, तुझी गाडी इथेच राहू दे, तू ऑटोने जा. मी एकदा ट्राय करते ना, सुरू झाली तर बरंच आहे. ओके. चल, हॅपी जर्नी. काळजी घे. तू पण. आणि तुझीही आणि तुझ्या बॉयफ्रेंडचीही. बाय. बाय. वेदांत, थँक्यू. आज तू माझ्यासाठी जे काही केलंस त्याच्यासाठी. बाय. 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 बाय बाय. सावकाश जा. ए वेद्या, ते तुझ्या कंपनीकडनं एखादी गाडी वगैरे का नाही घेऊन दे तिला? ते मी विचारलं होतं तिला, ती नाही म्हणाली. ओ, हे सगळं आधी विचारून झालंय? हो. कसा रे तू? तुला सगळं माहिती आहे, मग करत का नाहीयेस एक्सेप्ट? अरे चांगली पोरगी आहे आणि ट्रस्ट मी ब्रो, खुश राहशील आयुष्यभर हिच्या बरोबर. आणि प्रॉमिस कर मला, पुढच्या वेळेला जेव्हा मी इथे येईन ना तेव्हा तुझ्या लग्नासाठी. लग्न? हो. माझं? तुझं. आधी तू तुझं लग्न ठरव आणि मग आपण दोघे एका मांडवात लग्न करू. काय बोलतो? प्रॉमिस. प्रॉमिस. निघूया. चला. काय अजून काही राहिलंय का तुझं? चल. समोरून एक आला, वेदांतने त्याला उचलून आपटलं. मागून आणखीन एक आला, वेदांतने फक्त त्याला कोपऱ्याने लोळावलं. आणि तायडे मग दोघंही सोबत आले. मला वाटलं बस खेळ खतम, आता वेदांतचं काही खरं नाही. मग काय, वेदांतने दोघांनाही पंच मारला आणि दोघंही पडले. मी तुला सांगते तायडे, हिंदी फिल्मच्या हिरो सारखं 4-5 गुंडांना त्याने एकट्याने मारलं. म्हणजे त्याला सुद्धा थोडंफार लागलं, पण आता 4-5 गुंडांना एकत्र मारायचं म्हणजे थोडंफार तर लागणारच ना. बापरे. मग तू नाही गेलीस का मलमपट्टी करायला? त्याचा अर्ध दुखणं तर तिथेच बरं झालं असतं. पण मी खरं सांगू, मानला वेदांतला. एखादा असता ना तर घाबरला असता. आता हिरो निघाला. म्हणजे आता हिरोईनने पण पोचपावती दिलीये. काय ग तायडे, किती चेष्टा करते. मी कुठे चेष्टा करते? मग नाही तर काय. खोटं का होईना, पण त्या हिरोची हिरोईन तर तूच आहेस ना. एक विचारू? विचार. मला सांग, तू गर्लफ्रेंड बनण्याचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? असं का विचारतेस तू? मी असं का विचारते त्यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? खरंच प्रेमात पडलीस का त्याच्या? अगं नाही ग तायडे, असं काही नाहीये. असं काही नाहीये म्हणजे? असं काही नाहीये म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा अजून तसं काही नाहीये. वेदांत आणि माझा खरा बॉयफ्रेंड, विचार सुद्धा मी करू नाही शकत. कर मग विचार. मला माहितीये वेदांत द मोस्ट एलिजिबल बॅचलर वगैरे आहे, पण तायडे
मेरे दिल की घंटी अभी तक बजी नहीं ना, फिर क्या करे? बजेगी बजेगी, तेरी भी दिल की घंटी बजेगी. त्याने ना अशा अजून 2-3 मारा केला ना की तेरी भी दिल की घंटी बजेगी. डोंट वरी. मला नाही वाटत. बेट लावायची. अगं तायडे, तुला सांगायचंच राहिलं. अमर्त्य आहे ना आज US ला गेला रिटर्न. तो गेलाय पण जाता जाता तुमच्या दोघांसाठी मस्त सेटिंग करून गेलाय. मानलं. काय ग तू ना. नमस्कार. अरे हो, विसरलोच. आदरा तिथे विसरलोच. एक मिनिट. हे तुम्हाला वानखेडे साहेब, येऊ का आतमध्ये? नाही, ऐकू नाही आलं. आणि येऊ की नको येऊ? कम इन. धन्यवाद. बस. धन्यवाद. आणि काय ते लवकर बोला, माझ्याकडे वेळ नाही. तेच तर. बऱ्याच लोकांना वेळेचं अजिबातच महत्व नसतं. काय क्या लवकर विसरलात CEO साहेब? 27 करोडची वसुली. 27च्या 27 करोड रुपये वसूल केलेत मी. हे त्याचे चेक्स आणि डीडी. आई शपथ. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तुम्ही प्रयत्नच नाही केले, कसे वसूल होतील पैसे? म्हणून अडकले होते पैसे. अभिनंदन करा माझं. 27 करोड रुपये वसूल करून आणलेत मी. जगा वेळ काय केलेलं नाही आता. सत्य आणि वस्तुस्थिती कितीही लपवली तरी लपत नाही CEO साहेब. तुझं नाव काय? विजय. विजय. तुझ्या नावाप्रमाणेच मी कंपनीच्या पहिल्याच कामात जो विजय मिळवला आहे, त्याचं बक्षीस म्हणून मला 25 लाख रुपये द्यावे लागतील. कॅश घेऊन ये. 25 लाख रुपये. नाही नाही, मिळणार नाहीत. हे बघा, माझी कंपनी चांगलं काम करते. आम्ही सगळे प्रोजेक्ट्स वेळेच्या आधी पूर्ण करतो. पैसे देणं त्यांचं काम होतं आणि ते त्यांनी नाही केलंय. सगळं बरोबर आहे एकदम, पण एक छोटीशी दुरुस्ती आहे. माझी कंपनी नाही, आपली कंपनी म्हणावं. आनंद होईल आम्हालाही. ही कंपनी मी उभी केली आणि ही कंपनी फक्त आणि फक्त माझी आहे. बांधकामावरचा एखादा कामगार म्हणाला की हे घर माझं आहे, कारण ते मी उभं केलंय. द्याल त्या कामगाराला घराचा हक्क. तुम्ही आता तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. नाही हो, मला अजून रस्ता नीट क्रॉस करता येत नाही. मी लिमिट्स कसे क्रॉस कर. हे सगळं तुमचंच आहे. मी मस्करी केली तुमची. वयानं मोठा आहे म्हणून सांगतो, तुला जसं वाटतं तसं जग चालत नाही. जग जसं चालतं तसं आपल्याला चालावं लागतं. विजय, कॅश घेऊन ये. विजय थांब. असं काय करता CEO साहेब? 27 करोड रुपये वसूल केलेत मी या कंपनीसाठी. तसं अथॉरिटी लेटर दिलं होतं तुम्ही मला. आणि पैसे देणं जमणार नसेल तर 2 करोड 70 लाखाचं व्याज तुला कंपनीला द्यावं लागेल. त्या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून ही सूचना आहे माझी. जा विजय, जा कॅश घेऊन ये. सर, अरे ही डील तुझ्या साहेबांना सुद्धा मान्य आहे. जा.